लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नवीन सिडको भागातील प्रभाग क्रमांक 24 मधील सप्तशृंगी देवी मंदिर या परिसरातील स्थानिक रहिवासी व भाविकांच्या मागणीनुसार मंदिराच्या परिसरातील मागील भागात अंधाराची अडचण असल्याने प्रकाश व्यवस्थेचा अभाव जाणवत आहे। या ठिकाणी अंधार असल्यामुळे चोरीचे प्रमाण तसेच टवाळखोरांचे उपद्रव वाढले आहे। यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी अंधार होत असल्याने नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना येण्या जाण्यास भीती वाटत आहे। सदर ठिकाणी रस्ता असल्यामुळे गाड्यांची रहदारी असून अपघात होण्याची देखील शक्यता आहे। तरी मनपाच्या विद्युत विभागामार्फत विद्युत पोल उभारून जुन्या पोलवर 2 ब्रॅकेट लाईटची व्यवस्था करावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने विद्युत विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले। 24 मध्ये सप्तशृंगी माता मंदिर आहे, त्या परिसरात नेहमी मोठे उत्सव होत असतात, कार्यक्रम होत असतात, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी लाईट नाही। या स्थानिक नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी अनेक वर्षापूर्वी देखील त्यांना निवेदनं दिली होती, तक्रार केली होती, परंतु अजूनही त्या लाईटची तिथे सोय केली गेलेली नाही। आज हे प्रकरण त्यांनी आमच्याकडे मांडले असता आम्ही अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आमचे तेजसदादा निगोणे आणि सर्व परिसरातील नागरिक मंडळाचे पदाधिकारी आम्ही सर्व इथे आलो आहोत आणि आम्ही आत्ता गायकवाड साहेबांना भेटलो। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, परंतु नागरिकांचं म्हणणं असंच आहे की आम्हाला अनेक वेळा असं आश्वासन दिलं होतं की आता ही लाईट कंटिन्यू लावली जाईल, प्रकाश पुरेसा होईल, अशा पद्धतीने काम केलं जाईल, परंतु तिथं प्रकाश नाही। यामुळे खूप मोठ्या अडचणी, समस्या निर्माण झालेल्या आहेत। तिथं उत्सव होत असतात, लाईट नाही, त्याचबरोबर परिसरात टवाळखोरांचा उद्रेक असतो, जिथे अंधार पडतो तिथं चुकीचे कर्म होत असतात आणि त्यामुळे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी तिथे ताबडतोब तिथं नवीन पोल बसवा किंवा आहे तो जो सिंगल पोल असेल किंवा सिंगल लाईट असेल तर तिथं डबलचं ब्रॅकेट करा, परंतु तिथला प्रकाश वाढवा ही आमची विनंती या नागरिकांच्या वतीने आम्ही करतो। आणि आज हे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे, त्यांनी आम्हाला आश्वासित पण केले आहे की आम्ही गणेशोत्सवाच्या आत तिथे आम्ही लाईटची व्यवस्था करू, परंतु जर नाही केली तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाईल। हाच इशारा मी या निमित्ताने या सर्व बांधवांच्या वतीने, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपणास जे सगळे पदाधिकारी आहेत, अनुसूचित जाती मोर्चाचे आमचे सगळे पदाधिकारी आज इथं गायकवाड साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आमची समस्या सांगितली। त्यांनी आम्हाला शब्द दिला की 8 दिवसात तुमचं काम करतो। आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे, निवेदनामध्ये आम्ही म्हटलं आहे की 8 दिवसात तुम्ही काम नाही केलं आमचं तर आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि महापालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।